ते पुन्हा येतील. बिहारच्या निकालानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे ते पुन्हा येतील. आता ते कोण हे ठरवण्यापूर्वी हे जातील का हे पाहणं जास्त गरजेचं. ते आणि हे यांचं गणित संपवत स्पष्ट सांगायचं तर बिहारच्या निकालानंतर पुन्हा एकदा तावडे राज्यात परतणार अशा चर्चा सुरू झाल्यात. दुसरीकडे तावडे राज्यात परतणार नाहीत, पण देवेंद्र फडणवीस मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत. पण मग फडणवीसांच्या जागेवर कोण येणार? एकनाथ शिंदे. पण काही दिवसांपूर्वी तर ऑपरेशन कुबड्या राबवत कुबड्या दूर करण्याचा कार्यक्रम आखण्यात येऊ लागला होता. त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस जाणारच असतील तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे येतील असं म्हणण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. असो, पण ते पुन्हा येतील या चर्चा सध्या का होत आहेत? फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी या चर्चा मुद्दामून घडून आणल्या जात आहेत का, की खरंच या दिशेने काही घडताना दिसतंय? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर ते पुन्हा येण्यासाठीची पहिली अट असेल ती म्हणजे केंद्रात जाण्याची. देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील या चर्चा पहिल्यांदाच होत आहेत का? तर नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि पहाटेचा शपथविधी फसला तेव्हा पहिल्यांदा फडणवीस केंद्रात जातील असं बोललं गेलं. पण फडणवीसांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारली. मधल्या काळात सुद्धा फडणवीसांना केंद्रामध्ये बोलवलं जाईल अशा चर्चा चालूच होत्या. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि ते मुख्यमंत्री झाले. फडणवीसांवर उप होण्याची वेळ आली. फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण पक्षाची जबाबदारी म्हणून ते त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे दुसऱ्यांदा फडणवीस केंद्रात जातील अशा चर्चा चालू झाल्या. पुढे अजितदादांना सोबत घेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना चेकमट केल्याचं बोललं गेलं. पण शिंदेंचं वाढतं प्रस्त पाहता एकनाथ शिंदेंनाच कायमस्वरूपी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल. त्यासाठी शिंदेंना भाजपमध्ये मर्ज देखील करायला लावलं जाईल असं बोललं जात होतं. पण तसं काही घडलं नाही आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या. देवेंद्र फडणवीस पुण्यातनं लोकसभेसाठी उभे राहतील अशा चर्चा सुरू झाल्या आणि तिसऱ्यांदा फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला. जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये मराठा समाजाचा फडणवीसांना झेलावा लागलेला रोष आणि पक्षफुटीचा नरेटिव्ह या दोन फॅक्टरमुळे भाजपपेक्षा जनमत फडणवीसांच्या विरोधात असल्याच्या चर्चा चालू झाल्या. अर्थात या चर्चांमुळे लोकसभेच्या पराभवाचा स्वीकार करत फडणवीस केंद्रात जातील असं बोललं गेलं. फडणवीसांनी देखील या दरम्यान आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतनं मोकळं करा अशी विनंती केली. फडणवीस केंद्रात जातील अशा चर्चा चौथ्या वेळा रंगल्या. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना विधानसभेची जबाबदारी दिली आणि फडणवीसांनी ती यशस्वीपणे हाताळली. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले. विजयी झाल्यावर भाजप MP आणि राजस्थान पॅटर्ननुसार नव्या चेहऱ्याला संधी देईल आणि फडणवीसांना केंद्राकडे शिफ्ट करेल असं बोललं जात होतं. 5व्या वेळा फडणवीस केंद्रात जातील अशा चर्चा झाल्या, पण तसं काही घडलं नाही. त्यानंतर फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी किमान 500 वेळा तरी आपण पुढच्या 5 वर्षात इथनं जात नसतो असं सांगून झालं तरी सुद्धा फडणवीसांच्या केंद्राकडे जाण्याच्या चर्चा या रंगतच असतात. आता जवळपास 6व्यांदा या चर्चा सुरू झाल्यात. आताचा आधार दिला जातोय तो बिहारच्या इलेक्शनमध्ये तावडेंनी मिळवलेलं यश आणि भाजपच्या अध्यक्षपदावरती लागणारी वर्णी. भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जो प्रश्न आहे तो अद्याप सुटलेला नाहीये. संघाच्या जवळचा आणि ब्राह्मण या 2 पॅरामीटरवर नवीन अध्यक्ष निवडला जाईल असं म्हटलं जातंय. अर्थात त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा वारंवार रंगते. फडणवीसांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आखणी केली आहे, पक्षाला लोकसभेतल्या डिझास्टर मधनं बाहेर काढलं, ते पाहता 2029च्या लोकसभा निवडणुका हाताळण्यासाठी फडणवीस सगळ्यात परफेक्ट असल्याचं बोललं जातंय. 2029च्या लोकसभा निवडणुका भाजप मोदींच्या नावाने लढवणार असलं तरी मोदींचे उत्तराधिकारी कोण हा प्रश्न त्या निवडणुकीत महत्त्वाचा असणार आहे. कारण 2029च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींचं वय 79 असणार आहे. 29 ते 34 या काळाचा विचार केला भाजप पुन्हा सत्तेत आली, मोदी चौथ्यांदा पंतप्रधान झाले, तर या काळात मोदींचं वय 79 ते 84 असणार आहे. थोडक्यात मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झालेला असून यात क्रमांक 1चं नाव म्हणून अमित शहांचा उल्लेख होतो. अर्थात अमित शहा सुद्धा आपले स्पर्धक असणाऱ्या संभाव्य उमेदवारांचे पंख कापतायत असा दावा अनेक ज्येष्ठ पत्रकार करतात. त्यात फडणवीसांचं नाव येतं. पण मग असं असलं तर अमित शहा फडणवीसांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यासाठी का उत्सुक असतील? तर याचं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदात लपलंय. गुजरातमध्ये ज्याप्रमाणे स्थिर सत्तेत राहण्याचा फायदा नरेंद्र मोदींना राष्ट्रीय पातळीवर प्रोजेक्ट होण्यात झाला, तसाच फायदा फडणवीसांना राज्यातल्या सत्तेत स्थिर असण्यामुळे होऊ शकतो.
2024 ते 29 हा सलग काळ फडणवीसांना मिळाला तर आर्थिक पातळीवर फडणवीसांचं बळ तर वाढूच शकतं। याशिवाय महाराष्ट्रातल्या कामांच्या जोरावर त्यांना राष्ट्रीय पातळीवरती प्रोजेक्ट होणं सोपं ठरू शकतं। जे आता यूपी मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या बाबतीत घडताना दिसतं तेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरती कायम राहून फडणवीस साध्य करू शकतात। पण राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर फडणवीसांसमोर अनेक मर्यादा येऊ शकतात। एक तर फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तरी सुद्धा निर्णयाचं स्वातंत्र्य हे त्यांना मिळेल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं। दुसरीकडे पंतप्रधान पदाच्या प्रोजेक्शनसाठी जी आर्थिक रसद सामाजिक पाठबळ मुख्यमंत्री म्हणून उभा करता येतं तीच गोष्ट राष्ट्रीय अध्यक्ष होऊन करता येत नाही। राष्ट्रीय राजकारणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकमत दुरावताना दिसू शकतं। अर्थात हे लोकमत दूर झालं तर फडणवीसांचे पंख कापणं त्यांच्या महत्त्वाकांक्षांना आटोक्यात आणणं तुलनेत सोपं ठरतं। थोडक्यात याच कारणांमुळे देवेंद्र फडणवीस केंद्रीय राजकारणात सध्या तरी जाण्यास इच्छुक नाहीयेत असं बोललं जातं आणि याच कारणामुळे नंबर 2 फडणवीसांना केंद्रीय राजकारणात आणण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातं। अर्थात हे राजकीय डावपेच कोण कसं असतं यावरती पुढची गणितं अवलंबून असणार आहेत। तरी सुद्धा याच कारणांमुळे जेव्हा जेव्हा स्कोप तयार होतो तेव्हा तेव्हा फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चा रंगतात। आता पाहूयात आता सुद्धा या चर्चा पुन्हा जोर का खातायत तर याचं महत्त्वाचं कारण ठरलंय ते म्हणजे विनोद तावडेंचं केंद्रातलं वाढलेलं महत्त्व। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत तावडे सक्रिय झाले होते पण विरारमध्ये ठाकूरांमार्फत त्यांचा राजकीय गेम करण्यात आला अशा चर्चा रंगल्या। अर्थात या एका गोष्टीमुळे अधिकचा फरक तावडेंच्या नेतृत्वाला पडलेला नाहीये। बिहारच्या निकालानंतर पुन्हा एकदा तावडेंची चर्चा राष्ट्रीय पातळीवर व्हायला लागलीय। एक तर मराठा मुख्यमंत्री आणि भाजपचं केडर माहिती असणारे नेते म्हणून तावडेंच्या नावाची पुन्हा चर्चा होतीये आणि त्यातनच तावडेंना महाराष्ट्राचं सीएम केलं जाईल आणि फडणवीसांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल असं बोललं जाऊ लागले। आता या चर्चेमागचं दुसरं टायमिंग सुद्धा महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे अजितदादांचं अडचणीत येणं। पार्थ पवारांचा जमीन घोटाळा योग्य त्या टायमिंगला बाहेर आला त्यानंतर फडणवीसांकडनं अजितदादांना पाठीशी घातलं गेलं अशा चर्चा झाल्या। भाजपच्या मूळ केडरनं अजितदादांना सोबत घेणं हे सत्तेसाठीची गरज म्हणून पचवलं असलं तरी आपल्याच टेबल खाली पुन्हा तेच व्यवहार करणारे पवार नकोत अशी भूमिका भाजपचं केडर आणि संघाची असल्याचं बोललं जाते। फडणवीस हे अजितदादांना पाठीशी घालत असल्याच्या देखील चर्चा रंगल्या पण यातनं भाजप केडर आणि फडणवीस हे समीकरण ब्रेक करण्याच्या दिशेने सुद्धा हालचाली सुरू झाल्यात हे महत्त्वाचं। थोडक्यात हे तरी टायमिंग बसतं का असा प्रश्न सध्या तरी विचारला जातोय। आता या पुढचा मुद्दा तो म्हणजे हे टायमिंग बसलं आणि फडणवीसांना केंद्रात जायला लागलं तर मग कोण तर इथे एकनाथ शिंदेचा पर्याय समोर येऊ शकतो का तर याचं उत्तर सध्या तरी नाही असंच द्यावं लागतं। कारण एकनाथ शिंदे हे कितीही झालं तरी भाजपच्या केडरसाठी आउटसाइडरच आहेत। उद्या भाजपमध्ये मर्ज करून शिंदेंना सोबत घेण्याची वेळ आली तरी सुद्धा भाजपचं केडर डिस्टर्ब होऊ शकतं ही वस्तुस्थिती समजून घ्यावी लागते। मग कोण अर्थात या कोणचा प्रश्न अजूनही पडद्यामागेच असं आपल्याला म्हणता येतं पण इतकं नक्की सांगता येईल की हा चेहरा जातीने मराठा पण वृत्तीने मराठा नसणारा असेल ओबीसी नसेल। महाराष्ट्रातलं सध्याचं जात वास्तव पाहता मराठा समाजाला पूर्णपणे नाराज करणारा ओबीसी चेहरा आणण्याची रिस्क भाजप घेणार नाही आणि त्याच सोबत मराठा चेहरा आणला तरी तो ओबीसींचा पाठिंबा असणारा असेल हे मात्र निश्चितपणे सांगता येईल। तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात खरंच असं काही घडेल का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राइब करा।